नाही, वास्तविकतेने गेल्या 4 वर्षापूर्वी आपण एक आघाडी करून या निवडणुकीमध्ये लोकसभेला भाग घेतला होता. आणि पहिली 2 वर्ष आपण विश्वास आबाजी पाटील जे सगळ्यात सिनियर संचालक आहेत त्यांना दिलं. 2 वर्ष अरुणा डोंगरे आम्ही शब्द दिला होता, तो पूर्ण झाला. सर्व नेते मंडळींनी त्याला बोलावून सांगितलं की खुशीने राजीनामा देतो मी सांगितलं आणि काल त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला. वास्तविक गेल्या 4 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली होती ती परिस्थिती वेगळी होती. त्यामध्ये एका सत्तारूढ आघाडीच्या उलट काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना त्यावेळेला एकत्र होती, शिवसेना असेल, सगळ्यांनी एकत्र आमच्या विरोधी जे सत्तारूढ पॅनलचे प्रमुख होते त्यामध्ये काँग्रेसचे एन पाटील साहेब होते, सत्यजित शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील वगैरे 5-6 लोक होते. त्यामुळे एक आघाडी विरुद्ध एक आघाडी अशी निवडून झाली. वास्तविक ज्या पद्धतीनं ही खुर्चीची हाव डोंगरेची सुटली नसल्यामुळे त्यांनी विनाकारण यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी भूमिका कायम अशी राहिलेली आहे की बाबा सहकारामध्ये राजकारण नको. आज गोकुळ हे देशात 1 नंबर झालं याचं कारण त्यामध्ये आपण राजकारण आणलं नाही.